हाय गाईज, तर अशी बिर्याणी तुम्हाला पण आवडते का? तर ह्याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे अर्धा कप दही, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद हळद आपण ॲड करणार आहे 1 टेबलस्पून. मिरची पावडर ॲड करणार आहे 2 टेबलस्पून. थोड्याशा 2-3 हिरव्या मिरच्या आपण कट करून टाकायच्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करून टाकायच्या. अद्रक लसूण पेस्ट त्याने आपण मॅरिनेट करायचे चिकनला. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, दोन दोन कांदे, 2 टोमॅटो बारीक कट करून असे काप करून उभे काप करायचे आणि नंतर आपण अगोदर कांदा अर्धा भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि टोमॅटो पण आपण थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण त्याच्यामध्ये चिकनला आपण वाफेवरती शिजवून घ्यायचं. पाणी वगैरे त्याच्यामध्ये काही ॲड करायचं नाही. तर अर्धा तास लागतो चिकनला शिजायला, कारण प्रॉपर टेस्ट आपल्याला पाहिजे तर विदाऊट पाण्याचं आपण चिकनला शिजवून घ्यायचं. तर इथं मी घेतलेलं आहे बासमती राईस. तर 3 वाट्या इथे घेतला आहे मी बासमती राईस. तर अर्धा किलो चिकनला आपण अर्धा किलो राईस घेऊ शकतो. त्याला आपण अगोदर 80% शिजवून घेणार आहे आणि थोडासा आपण गरम मसाल्याचा तडका इथं देणार आहे. तर तूप किंवा तेलामध्ये आपण हे करू शकतो. आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपले जे 10 मिनटं अगोदर भिजवत ठेवलेले जे तांदूळ आहेत ते नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि ज्यावेळेस पाण्याला उकळी येईल त्यावेळेस जे आपण गरम मसाला, तेजपत्ता, दालचिनी, लवंग हे वगैरे टाकलेलं असतं ते सर्व काढून घ्यायचं. तसंच ठेवलं तरी काही हरकत नाही. आणि नंतर आपला जो राईस इथे शिजलेला आहे, लेयर वगैरे मी लावलेले नाही आहेत, बट खूप छान टेस्ट लागते. या पद्धतीने जर ट्राय केली बिर्याणी तर खूप छान, एकच नंबर. इथं थोडंसं दूध घेतलेलं आहे तर आपण त्याला थोडासा कलर देणार आहे. दुधामध्ये फूड कलर अगोदर येल्लो कलर मिक्स केलेला आहे, त्याच्यानंतर थोडासा रेड कलर मिक्स केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या बिर्याणीमध्ये जे कलर असतात 2 तर ते रेडी झालेले आहेत. आणि कोथिंबीर थोडीशी डेकोरेशनसाठी. तर अशा प्रकारे आपली ही बिर्याणी रेडी झाली आहे. तर ही नंतर आपण मिक्स करू शकतो. एकदम चिकट वगैरे अजिबात झालेले, एकदम सुटीत जे आपण रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करतो त्या पद्धतीने आपली बिर्याणी रेडी झाली आहे आणि कोशिंबीरसोबत खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू अगेन.